अमरावती मधलं एवढं सुंदर असणारं श्रीकृष्णाचं मंदिर तुम्ही बघितलंय काय? नाही बघितलंय? चला तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आज होता आपल्या गळ्याचा बर्थडे, त्या कारणाने आम्ही मंदिरात चाललो होतो. मस्त सकाळच्या टाइमला तयारी वगैरे करून आम्ही निघालो होतो डायरेक्ट मस्त मंदिरात जाण्यासाठी. आता आम्ही कर्म करायला जाऊन आमच्यासोबत काय होणार नाही असं तर होऊच शकत नाही. आता सकाळपासून पाणी चिवून आलो होतं, त्याच्यानं काही टेन्शन घेतलं नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट आलो आम्ही यशोदानगर चौक मध्ये. तिथून थोडं समोर आलं का तुम्हाला पंजाबराव पाटील धाबा दिसूनच जाते. तिथून तुम्ही थोडं समोर गेले का तुम्ही लेफ्ट टर्न घेतला का तुम्हाला मंदिराचं मोठं गेटच दिसून जाते. आणि त्या रोडनी सरळ आले का तुम्हाला डायरेक्ट श्रीकृष्णाचं मंदिरच दिसून जाते. आता या मंदिरामध्ये तर मी फर्स्ट टाइमच आलो होतो, पण हे मंदिर दिसायला एवढं सुंदर आहे की काय सांगू तुम्हाला. त्याच्यानंतर आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर मस्त दर्शन वगैरे करून घेतलं. आणि इथे गोकुळ अष्टमीला खूप मोठा कार्यक्रम केला जाते. आणि इथलं जे डिझाईन बनवलेलं आहे ते एक नंबर सुंदर बनवलेलं आहे. आणि मंदिराच्या बाजूला मस्त मोठं गार्डन पण बनवलेलं आहे. आता तुम्ही या मंदिरामध्ये कधी आलेले आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा. आणि अशाच अमरावतीतल्या आणि विदर्भामधल्या नवीन अपडेटसाठी तुम्ही मला फॉलो नसेल केला तर फॉलो करून घ्या.